अमानी ते रिठद या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी जलसमाधी। मालेगाव तालुक्यातील अमानी ते रिठद रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी जलसमाधीचा दिला इशारा। सदर रस्त्याची अवस्था अत्यंत खडतर झाली असून ह्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तथा 10 गावातील नागरिक येणे जाणे करतात। यापूर्वी या रस्त्याबाबत बरेच वेळा बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांना निवेदने दिली आहेत, परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नसल्याने शंकर वाजळकर सेवा सहकारी सोसायटी सदस्य भूषण खाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव, विजय पंढरी वाजळकर, निलेश चांडे, विवेक गवडी व अमानी व रिठद या गावकऱ्यांच्या सहकार्याने 15 ऑगस्ट पूर्वी हा रस्ता न झाल्यास 15 ऑगस्टला जलसमाधी घेण्याचा दिला इशारा। निवेदनकर्त्यांची प्रतिक्रिया, प्रतिनिधी विठ्ठल भागवत। या रोडची दुरावस्था झाल्यामुळे आम्ही गावच्या वतीने आणि या पंचकृषीतल्या लोकांनी आम्ही गेले 2 वर्ष झाले आम्ही निवेदन देऊ थकलेलो आहोत। त्यामुळे आम्ही एकच निर्णय घेतले, जलसमाधी 15 ऑगस्ट रोजी आमची घेणार। या रोडवर कोणी कारवाई करेना, शासन मुक बसले, शासनाला काही घेणं देणं नाही आणि याला बी प्रशासनाला बी काही घेणं देणं नाही। त्याच्यामुळं आम्हाला आणि आमचे प्रतिनिधीले काही घेणं देणं नाही। त्याच्यामुळं आम्ही जलसमाधी 15 ऑगस्ट रोजी घेणार म्हणजे घेणार, हे आमचा निर्णय ठाम झालेला आहे। या पंचकृषीतले लोक पूर्ण इथे येणार आहेत जलसमाधी घेण्याकरता। वाघळूद, मुठा, दापुरे, ताकतोडा, सोमठाणा, शेलगाव, अमानी, रिठद, करंजी इत्यादी गावचे लोक शेलगाव, बोंदाडे इथे येणार आहेत। इथं आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार, ठाम आम्ही या निर्णयावर, हे काळ्या दगडावरची रेस आहे, आम्ही करणार म्हणजे करणार। जय हिंद। मी भूषण बाबूराव खाडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव। गेल्या 10 तारखेला 10 जुलै 2026 रोजी मी व माझे सहकारी यांनी बांधकाम विभाग यांना एक निवेदन दिलं होतं की रिसोर्ट अमानी रिठद या रस्त्याची जी दयनीय अवस्था झाली, तो नवीन रस्ता करण्यात यावा। त्यावर कुठल्याही प्रकारची प्रशासनाने दखलंदाजी न घेता कुठलीही कारवाई केली नाही। त्या संदर्भात दिनांक 5 ऑगस्ट रोजी परत संबंधित विभाग असतील, त्यामध्ये बांधकाम विभाग असेल, कलेक्टर साहेब असतील, पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार साहेब असतील, या सर्वांना आम्ही पुन्हा एक निवेदन दिलं आणि 15 ऑगस्टला जलसमाधीचं आंदोलन आम्ही छेडत आहे। यामध्ये हा जो अमानी ते रिठद रस्ता आहे, या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। संबंधित विभाग तात्पुरती डागडुजी करून कुठेतरी थातुरमातुर काम हा पूर्वीपासून करत आलेला आहे। तालुक्याला जोडणारा रस्ता आहे, या ठिकाणी शिरसाळा, सोमठाणा ते येवतीपासून, रिठद पासून 2 तालुक्याला जोडणारा हा प्रामुख्याने रस्ता आहे। यामध्ये डिलिव्हरीचे पेशंट असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, यांना अतोनात त्याचा त्रास होत आहे। त्या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाकडे विनंती करून सुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास तयार नाही आहे। येणाऱ्या 15 तारखेला मी, माझे सहकारी शंकर वाजूळकर, विवेक भाऊ गवळी व निलेश चांडे हे आम्ही आत्मदहन करणार आहोत। प्रशासनाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारची याच्यात सहकार्याची भूमिका आम्हाला दिसत नाहीये। या आंदोलनामध्ये जर कोणाचीही जीवितहानी झाली किंवा कुठलंही नुकसान झालं तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।